मुंबईच्या किमान तापमानात घट, पहाटे किंचित गारवा असताना दिवसभर उकाडा सहन करावा लागतोय. दरम्यान पुढील 2 दिवस कमाल तापमानात काहीशी घट होण्याचा हवामान विभागाकडून अंदाज. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी आतापासून उपाययोजना करा. मुसळधार पाऊस कोसळताच अनेक ठिकाणी पाणी साचतं. पर्जन्य जलवाहिनी विभागाने तातडीने अंमलबजावणी करावी असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर रुग्णालयाचे बांधकाम वेगाने पूर्ण करा. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा जानेवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करावी असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. नायर रुग्णालयामधील रोजंदारीवर असलेल्या 74 कर्मचारी वेतनापासून वंचित. 3 महिने वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला परवानगी दिली. 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार, निवृत्ती वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार. देशातील कापूस वाढीचा अंदाज सीएआय कडून व्यक्त. 2025 अखेरपर्यंत 170 किलो कापूस उत्पादन होण्याचा अंदाज. हडपसर गाडीतळ भागातील स्वामी समर्थ महाराज मंदिर पाडण्याला मनसेचा विरोध. महानगरपालिकेत मनसेकडून आंदोलन. आंदोलनानंतर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी मंदिर आता पाडणार नाही असं आश्वासन दिलं. यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतलं. सांगलीमध्ये 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सव आयोजित. राजकीय पक्षांच्या उपस्थितीमध्ये कृष्णामाई महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पार. विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन. परभणीत 9 फेब्रुवारीला होणार महागायत्री यज्ञ. 3105 कुंडांचा भव्य गायत्री महायज्ञ प्रथमच परभणीत होणार. आज कुंड निर्माण कार्याचा होणार शुभारंभ. परभणीमधील ताडकलस जिल्हा परिषद शाळेतील 24 वर्षांपासून मुख्याध्यापक पद रिक्त. प्रभारी मुख्याध्यापकांवर आता चालतो शाळेचा कारभार. परभणीतील प्रसिद्ध उरूस यंदा केवळ 10 दिवसांचा. जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी उरुसाचे 5 दिवस कमी करण्याचा घेतला निर्णय. 10वीच्या परीक्षेत कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा देऊन पास होणार. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पैठणमधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नॅशनल कॅडेट कोरचे विद्यार्थी, नगर परिषद कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेकडून वृक्ष गणनेला सुरुवात. तर पुढील 4 महिन्यात महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार. प्रत्येक झाड हे ऑनलाईन नोंद केले जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.